नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर फास्टॅग बंद होणार, GPS आधारित टोल सिस्टीम या महिन्यापासून लागू होणार, टोल बूथ हटवले जाणार, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आलेली आहे। एकूणच हा शासन निर्णय काय आहे ते या ठिकाणी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता फास्टॅग बंद होणार, GPS आधारित टोल सिस्टीम कधीपासून लागू होणार ते या ठिकाणी आपण पाहूया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, फास्टॅग बंद होणार, GPS आधारित टोल सिस्टीम या महिन्यापासून लागू होणार, टोल बूथ हटवले जाणार। पहा, फास्टॅग संदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे। असे सांगण्यात येत आहे की आता फास्टॅग बंद होणार आहे आणि आम्ही तुम्हाला सांगतो की टोल सिस्टीम सॅटेलाइट आधारित प्रणाली संदर्भात जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान लवकरच सुरू केले जाईल। याशी संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। बघा, HR ब्रेकिंग न्यूज डिजिटल डेस्क केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी साहेब म्हणाले की आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी देशात उपग्रह आधारित टोल प्रणाली सुरू केली जाईल। आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागू होईल असे मानले जात आहे। HR ब्रेकिंग न्यूज डिजिटल डेस्क केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी देशात या ठिकाणी उपग्रह आधारित टोल प्रणाली सुरू केली जाईल। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागू होईल। बघा, दिल्ली NCR मधील या वसाहतीवर बुलडोजवर चालणार 5000हून अधिक इमारती पाडल्या जाणार। राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री म्हणाले की टोल प्रणालीबाबत जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान उपग्रह आधारित यंत्रणा लवकरच सुरू केली जाईल असे आश्वासन आम्ही संसदेत देऊ इच्छितो। टोल नाके हटवले जातील, यामुळे लोकांना थांबण्याची गरज भासणार नाही आणि नंबर प्लेटच्या फोटोवरून टोल वसूल केला जाईल। ही प्रणाली हायवे किंवा एक्सप्रेसवे वापरल्याच्या वेळेनुसार शुल्क आकारेल। हे शुल्क चालकांच्या बँक खात्यातून आपोआप कापले जाईल। बघा पुढे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी देशात उपग्रह आधारित टोल प्रणाली सुरू केली जाईल। आगामी लोकसभा निवडणुकीची या ठिकाणी अशा पद्धतीने त्यांनी ही माहिती दिलेली आहे। या निवडणुकीच्या कालावधी दरम्यान एकूणच अशा पद्धतीने फास्टॅग बंद होणार, GPS आधारित टोल सिस्टीम या महिन्यापासून लागू होणार, टोल बूथ हटवले जाणार। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।